हे सगळं टाक रे बरं का. हो हो. हां आपल्या प्राजक्त फार्म ग्रुपवर टाक, नाही तर रेग्युलर भावेस्कूल ग्रुपवर टाक, काय हरकत नाही टाकायला. कर्जत स्टेशनपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राजक्तकुंज या प्राजक्ता माळीच्या रिसॉर्टवर आम्ही आलो आहोत. 1 ते 1.5 एकर परिसरात हा रिसॉर्ट आहे. मध्ये एक 3 BHK चा मोठा सुमारे 4000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे. खूप मोठा हॉल, 3 भल्या मोठ्या बेडरूम्स आहेत. आजूबाजूचा परिसर अतिशय रमणीय आहे. स्विमिंग पूलची सुविधा आहे. कपडे चेंज करून द्या. आवाज पण येतो का रे त्याच्यात? हां मग ठीक आहे, नाही तर डोकं कशावर हलवतोय कळायचं नाही. आणि तो एकदम रसिक आहे म्हणजे. हो म्हणून त्यांची तळवण्याची मैत्री. दुसरं काय. अरे ते घेतल्याशिवाय त्याला लिहिता येईल का? काय मला माहित आहे. तुझं काय आहे मला माहित आहे. त्याचं काहीतरी ब्लॅकमेल करणार बरं का. अरे मला फिनिश आहे ही उडवायला. पूर्ण बोलतो. आता हा जर भाग आहे ना, हा आहे म्हणजे हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे पण दुसरी गोष्ट अशी आहे की जीवन हे एकदाच मिळतं तुम्हाला. त्यामुळे जर समजा त्या बायकोशी त्याचं अजिबातच नाही जमत आहे का, तिचं त्याच्याशी अजिबातच नाही जमत आहे, तर मग सारखं ते 24 तास डोक्याला डोकं लावून ते त्रास होणार हे त्याचाही मुलांवर परिणाम होतो. बरोबर आहे. भांडतायत हे करतायत. त्याच्यापेक्षा वेगळे व्हा. त्यापेक्षा वेगळे व्हा. नाही त्याला माझं म्हणणं आहे की तुम्ही 13 वर्ष एकत्र राहताय ना. 17 17 वर्ष. बदललंय म्हणून होतंय. प्रेशर असेल. आई बाप तिरस्कार करत असले तरी पोरावरती परिणाम होतो. आई बाप फार प्रेम करत असले तरी सुद्धा पोरावर परिणाम. मोदींवर बोलतो आपण, तिकडे राहुल गांधीवर बोलतो. मग ह्याच्यावर काय नाही बोलायचं. आपल्याला काय कळत नाही असं काय. आपण तिथे कसं बोलतो तसंच हे बोललं पाहिजे ना. की काय ह्याच्यामध्ये कसं आहे की तुमचा सगळ्या समाजावरचा विचार करतोय आपण की असं का होतंय, याच्यावरती काय विचार केला पाहिजे, काहीतरी नवीन काहीतरी विचार त्याच्यावरनं निघाला पाहिजे. तो विचार होतो नाही. आपण म्हणतो त्यांना हवंय ना ते करू दे त्यांना. पण हाही विचारच आहे. पण हा नाही का, किंवा नाही आवडत आहे तर बस जे separate हा विचार आहे. पंखा बंद झालाय का नाही का आता चालू करू नको. हो ते सगळ्या त्या दिव्याने गावातले दिवे लागले सगळे. दाखवलेलंच नाही म्हणजे मला त्याच्यात एक अजून एक गोष्ट कळली नाही
ती तिची जाहिरात कशाला करायची मग ते फेसबुकवर कळवलं नाही ऐक ऐक लोकांना त्याचं जाहिरात कारण कळेल. त्याचं कारण मी तुला सांगतो काय होतं ही इज ए पब्लिक फिगर ही इज ए पब्लिक फिगर हा तो त्याच्या प्रसिद्धी करण्यासाठी चालू आहे. प्रसिद्धी करता नाही रे प्रसिद्धी आई करता नाहीये तो म्हणतो जी गॉसिप व्हायची त्याच्याऐवजी त्याच्याऐवजी मीच सांगतो. पण त्यांनी 1.5 वर्षानंतर हे केलंय तिकडे. अरे पण त्याच्याकडे लोक जातात बोलावतात तुम्ही तुमच्याबरोबर मिसेसला घेऊन या म्हणून सांगतात प्रत्येक वेळेला हे सांगायचं की नाही बाबा माझं मिसेसचं काही चांगलं नाही माझं मिसेसचं काही लग्नाचा चांगलं समारंभ असतो की नाही तसं त्या बायकोलाही वाटलं बरं. समारंभ का असू नये खूप दोघांपैकी एकाने कोणतरी केलं डिक्लेअर थोडक्यात श्राद्धाचं सेरेमनी केलेलं आहे Exactly. काढलं काढू दे. हा बा मेला आता आणि काय याच्यात तो विचारतो श्राद्ध कोणा जिवंत माणसाचं करतात का मेलेल्याचं हा, करतात हो मी बाबूराव बोलतोय आणि ते लावलंच नाही म्हणायची लागलं नाही का नाही लागलं पण तुम्ही मग काहीतरी बोलणं बिलणं सगळं सुरू बनणार असं म्हणजे. त्या वळायचं रस्ता चुकलो तोपर्यंत रस्ता तोपर्यंत छत्रपती पाणी गारे का रे फार पाणी गारे फार नाही रे बाबा येतो जरा वेळाने. सकाळी असं काही फार गार वगैरे काही नाही पाणी फार कमी प्यायलं मग जातं बुवा. काय करावं काय? आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे हे सकाळची गोष्ट सांगतो टीव्ही बघणं वगैरे रात्रभर चालत होतो पहाट संध्याकाळी पोहोचलो 5 वाजता पायाचे तुकडे पडले आपण तुझ्याकडे कॅमेरा आहे ना तो हे घेतोय ना हा त्याच्याकडे आहे. कोणाकडे तरी एकाकडे आहे करेक्ट मी पण तो कात्रसी वगैरे केलाय म्हणजे रात्री 10ला निघायचं आणि तो पोर्डिवेच्या दिवशीच करतात ना दरवर्षी. आणि केलंय यायला रे इतक्या टेकड्या चढून उतरून आणि त्यांनी ते गिरीपूजन म्हणून कमिशनचीच एक संस्था आहे त्यांच्याच थ्रू गेलो होतो आम्ही. आम्ही आपले प्रायव्हेटली त्या संस्था म्हणजे त्यांनी ए यार इकडे जरा आपण एक सेल्फी घेऊ कानून के हाथ लंबे होते हैं जयंत के हाथ लंबे होते हैं. नावाच्या एका सुप्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्टचे नाव सुचवलं त्याला स्वतःला त्या बाईंचा फार चांगला अनुभव आला अनेक वर्ष मूल होत नव्हतं ते त्यांच्यामुळे झालं होतं म्हणजे त्यांच्या सगळ्यामुळे झालं होतं आमच्या मित्राला त्यांनी त्याने सोन्याच्या दंडावर टॅटू काढावा पत्नीच्या दंडावर 2 ह्याकडेचा टॅटू काढावा असं केल्यास काही दिवसातून मित्राची पत्नी मी कदाचित हसेन. मागून घे नाही इतक्या मागणार नको आमच्या एका जवळच्या मित्राने रीटा भीमानी नावाच्या एका सुप्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्टचे नाव सुचवले त्याला स्वतःला त्या बाईंचा फार चांगला अनुभव आला होता अनेक वर्षे मूल होत नव्हतं ते त्यांच्यामुळे झालं होतं म्हणजे त्यांच्या सल्ल्यामुळे आमच्या मित्राला त्याने स्वतःच्या दंडावर धनुष्यबाणाचा टाटू काढावा व पत्नीच्या दंडावर 2 या आकड्याचा टाटू काढावा असा सल्ला दिला होता असे केल्यावर काही दिवसातच मित्राची पत्नी जाऊन तिला जुळत पुढे प्रसाद केल्यावर गरज राहायचं
या घटनेमुळे मित्राची जुबानी बाईवर गाढ श्रद्धा बसली. त्या विश्वासातूनच त्याने मला तिला भेटण्याचा सल्ला दिला. अरे पण पोपटाच्या बाबतीत काय सल्ला देतील का, मी मित्राला विचारलं. का नाही, तो त्या कुठल्याही बाबतीत सल्ला देतात. त्यांचे शास्त्र आकड्यांचे आहे, ते कुठेही लागू पडते. मला त्यांच्या फीचा आकडा ऐकून मित्राचं हे बोलणं लगेच पटलं. जुबानीबाईचा सल्ला घेण्यासाठी जाताना पोपटाला बरोबर नेण्याची गरज नाही हे कळल्यावर मी सुटकेचा विश्वास टाकला. आजारपणामुळे बाजीराव तापड झाला होता. तो त्या बाईसमोर कसा वागेल याचा काही नेम नव्हता. ठरलेल्या दिवशी मी आणि माझा मित्र बिबानीबाईच्या रूमवर जाऊन पोचलो. बाई गोरीपान आणि धटिंगण होते. चेहऱ्यावर महाशिष्ट. तिच्यासमोर बसल्यावर मला वाघाच्या पुढ्यात टाकलेल्या शेरडीसारखं वाटलं. आता ही बाजीरावच्या अंगावर कुठला टॅटू काढायला सांगते याची मनात दाखवू. ते मला झेपलं नसतं आणि बाजीरावने जुबानलं नसतं. बाजीरावच्या परिस्थितीचं वर्णन बाईनं शांतपणे ऐकून घेतलं. शिष्ट चेहरा आणखी थोडा शिष्ट केला आणि माझ्याकडे पाहत ती म्हणाली, तिथे विद्याधर हनुमंत गणपुलेंचा काय पाड असो, तर या दास्ताने बुवाचं वारेबाप कौतुक बाईच्या तोंडून ऐकत असल्यामुळे आधीच त्यांच्याविषयी माझं मत फारसं बरं नव्हतं. त्यात त्यांना पाहिल्यावर आणखीन एक भर पडली. दास्ताने दिसायला चक्क रुबाबदार वगैरे होते. एकतर बायकोच्या कौतुकाचा विषय असलेला पुरुष, त्यात दिसायला देखणा. त्यातल्या त्यात एक बरे होते म्हणजे दास्ताने 70च्या पुढचे होते. अर्थात बायकांच्या आवडीनिवडी याही बाबतीत अनाकलनीयच असतात म्हणा. हेही सगळं मी माफ केलं असतं, पण पुनर्जन्म, मृत्यू पश्चात जीवन वगैरे गोष्टी माझ्या सहनशक्ती पलीकडच्या आहेत. गुरुवारी घरात आले तसे ते धीरगंभीर पावलं टाकत सरळ बाजीरावच्या पिंजऱ्यासमोर जाऊन उभे राहिले आणि एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. कितीतरी वेळ तसेच. तोंडातून शब्द नाही. मी तिला खुणेनेच काही बिनसलं आहे का असं विचारलं. तिने मला खुणेनेच गप्प बसा असं दटावलं. असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. दास्ताने पोपटाकडे आले आणि आम्ही व पोपट दास्तानांकडे पाहत होतो. दास्ताने पोपटाकडे आणि आम्ही पोपट आणि दास्तानांकडे पाहत उभे होतो. प्रत्येकाच्या नजरेतील भाव तेवढे निराळे. पोपटाच्या नजरेत दास्तानांविषयी कुतूहल, माझ्या नजरेत दास्तानांविषयी तिरस्कार, तर बायकोच्या नजरेत दास्तानांविषयी प्रेम. दूध घ्या गुरुजी अशा कामवाल्या बाईच्या वाक्याने गुरुजी आणि आम्ही सगळे एकाच वेळी भानावर आलो. बुवांनी मंदस्मित केले, पसंतीदर्शक मान हलवली. बाईच्या हातातील दुधाचा प्याला घेतला, तोंडाला लावला आणि पुढच्या क्षणी सगळ्या सोसायटीला ऐकून जाईल इतक्या मोठ्याने किंकाळी मारली. या किंकाळीने एकाच वेळी 3 गोष्टी घडल्या. मी जागच्या जागी 3 फूट उडालो. आमची ही बुवांच्या पेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात किंचाळली आणि बाजीरावाने आजारी असूनही त्या दोघांच्या किंकाळ्यांच्या हुबेहूब नकला उतरवल्या. झालं होतं असं, बाईंनी हिच्या दबावामुळे नुकताच उकळलेलं दूध कपात भरून आणलं होतं आणि एरवी मागच्या पुढच्या आणि एरवी मागच्या पुढच्या आयुष्यावर आकांक्षा असलेल्या गुरुजींनी यावेळी मात्र मागच्या पुढचा विचार न करता सरळ कप तोंडाला लावला होता. अर्थात उकळलेलं दूध हा वर्तमानाचा भाग उकळलेलं दूध हा वर्तमानाचा भाग असल्यामुळे त्याचा चटकाही गुरुजींच्या वर्तमान जिभेला बसला. त्यामुळे त्यांना वर्तमान जीवनात बोंब मारणे भाग पडले. सर्व गोंधळ लक्षात येईल की ही सावरली. तिने मग बाईवर आग पकडली. बाईने चेहऱ्यावर खोटा अपराधीपणा आणून स्वयंपाकघरात पोट काढला. तिने धावपळ करून दास्तानांच्या जिभेवर थंड साय चौपडली. दास्तानांच्या जिभेवर थंड साय चौपडली. त्यांना खुर्चीत बसवले आणि वर्तमानपत्राच्या गडीने त्यांनी बाहेर काढलेल्या जिभेला वारा घालायला सुरुवात केली. दरम्यान तोंडातून वेडेवाकडे आवाज काढणाऱ्या त्या इंटरेस्टिंग नवीन पाहुण्याकडे बाजीराव डोळे विस्फारून त्याला थोडे बरे वाटते की काय असा संशयही मला येऊ लागला होता. काही काळाने कपातील दूध आणि दास्तानांची जीभ दोन्ही थंड झाले. दास्तानेही स्वस्त झाले. त्यांनी एक मोठा निश्वास सोडला. पिंजऱ्यातील पोपटाकडे पाहिले आणि ते उद्गारले, डबेवाला.
मला काहीच बोध हो झाला नाही. आमची ही मात्र संपूर्ण आकलन झाल्याप्रमाणे त्यांच्या मागे डबेवाला असं काहीतरी म्हणाली. कोण डबेवाला? मला माझी जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. प्राथमिक शाळेतला मुलांचा डबेवाला. प्राथमिक शाळेतल्या मुलांचा डबेवाला. त्यांच्याबरोबर एंट्री झाल्यामुळे मला एकदम धन्यच वाटू लागलं. एवढी प्रचंड एनर्जी नष्ट होत नाही, ती फक्त तिचे गुण, तिचा आकार बदलते. बाजीराव बेला म्हणजे काय? हिरव्या पंखाची, लाल चोचीची, पोपट या पक्षाचे गुण असलेली 100 ग्रॅम वजनाच्या अणूंची एक रचना मोडली आणि हे अणू विश्वात विखुरले. वा, बरं वाटलं सर ऐकून. बाजीराव गेल्याचं दुःख हलकं झालं. मी मनापासून म्हणालो, दुःख नसतंच करायचं मरणाचं विद्याधर. सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे ती. नवा रोल, नवा प्रयोग, नवं थिएटर. काही वाईन बिन असली तर काढा की. वी शुड रेज अ टोस्ट टू बाजीराव पासिंग ऑन. मी लगेच उठलो, कपाटातील वाईनची बाटली काढली आणि 2 ग्लास भरले, आणले आणि ग्लास भरले. एक सरांच्या हातात दिला, एक मी घेतला आणि चिअर्स केले. फराज खानाने एक दीर्घ घोट घेतला आणि ते पुन्हा ओ रे ताल मेरे करत शिरले. माझा अर्धा ग्लास संपेपर्यंत त्यांची शिळ चालू होती. मग ते पुन्हा बोलू लागले. खगोलशास्त्राची पुस्तकं चाललीस तर फ्रँक ड्रेक नावाच्या महाशयांनी शोधलेलं एक समीकरण तुला सापडेल विद्याधर. कसलं समीकरण? मी अनावधानाने प्रश्नाचा स्टार्ट मारला आणि त्या सर्व्हिसिंग झालेल्या गाडीसारखे प्रवास ताबडतोब सुरू झाले. पृथ्वीसारखी जीवसृष्टी ही विश्वाच्या पसाऱ्यात इतरत्र असण्याची शक्यता शोधण्याचं समीकरण.